नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। एक लाडकी बहीण योजना अंतर्गत एक नवीन अपडेट आलेला आहे। ब्रेकिंग न्यूज आहे। एक GR सुद्धा आलेला आहे। आतापर्यंत ज्या काही सर्व तारखा सांगितण्यात आलेल्या होत्या त्या सर्व तारखा आता फेल झालेल्या आहे। तर आता ह्या तारखेला भेटणार आहे पैसे, ती तारीख कोणती आहे आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडकी बहीण योजना अंतर्गत एक नवीन अपडेट आहे। महिलांसाठी खुशखबर आहे। पहा खात्यामध्ये किती वाजता होणार आहे 4,500 रुपये जमा। लाडकी बहीण योजना अंतर्गत तिसऱ्या हप्त्याची जी काही तारीख आहे ती फिक्स झालेली आहे। माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे लवकरच प्राप्त होणार आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत तिसऱ्या हप्त्याचं जी तारीख आहे ती फिक्स झालेली आहे। माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारले गेले आहेत आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत प्राप्त महिलांना 2 हप्त्याचे पैसे सुद्धा पाठवण्यात आलेले आहे। म्हणजे आतापर्यंत लाडकी बहीण योजना अंतर्गत 1 कोटीहून अधिक महिला यासाठी प्राप्त झाल्या होत्या आणि त्यांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे सुद्धा प्राप्त झालेले आहे। पण आता पुढील हप्ता हा सप्टेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे ते आपण बघणार आहोत। तेव्हापासून आता राज्यभरातील महिला तिसऱ्या हप्ता कधी येणार आहे याची वाट सुद्धा बघत आहे। तर याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। आता लवकरच प्राप्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी जमा होणार आहे, तर माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता ह्याच महिन्यामध्ये मिळणार आहे। सप्टेंबरच्या महिन्यामध्ये मिळणार आहे। ज्यांचे खाते आधारशी लिंक जोडलेले आहे, आधारशी सीडिंग आहे आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये DBT इनेबल आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता बऱ्याच महिलांना मिळाला नाहीत। ज्या महिलांचा आणखीही बँक खाते जोडलेले नसेल किंवा इनेबल नसेल तर त्यांना पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नाही। त्यामुळे आता दोन्ही हप्त्याचे पैसे तिसऱ्या हप्त्यामध्ये एकत्रित मिळून म्हणजे 4,500 रुपये थेट त्यांना मिळणार आहे। तर ज्या महिलांचा आणखी बँक खाते आधारशी DBT प्रणालीद्वारे जर नसेल जोडलेलं तर लवकरात लवकर जोडून घ्या आणि जोडल्यानंतर तुम्हाला एकत्रितरित्या 4,500 रुपये मिळतील असं सुद्धा अपडेट देण्यात आलेली आहे। तर माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार आहे आणि किती वाजता मिळणार आहे, तर माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट 2024 रोजी जमा झाला होता। तेव्हापासून आता सर्व महिलांना आगामी तिसऱ्या हप्त्याची वाटसुद्धा बघत आहे। तर जो पहिला आणि दुसरा हप्ता होता तो 14 ऑगस्ट रोजी 3,000 रुपये जमा करण्यात आलेले होते। तर सुरुवातीला माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा 15 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या पूर्वी प्राप्त महिलांच्या खात्यात पाठवला जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। तर बऱ्याचशा जणांनी 15 तारखेला हप्ता जमा होईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। तर ते आणखीही पैसे जमा झालेले आहे, मात्र अद्याप तरी तिसरा हप्ता जमा झाला नाही असं सुद्धा सांगण्यात आलं आहे। तर आता ती निश्चित तारीख कोणती आहे ते आपण बघणारच आहोत। अधिकृत वेबसाईट पेमेंटबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती, परंतु लवकरच म्हणजेच येत्या 3 ते 4 दिवसामध्ये हप्त्याचे पैसे जमा होतील, असं महिलांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होईल असं सुद्धा सांगण्यात आलं होतं। पण असं सूत्राकडून समजलं जात आहे की दरम्यान ज्या दिवशी हे पैसे जमा खात्यामध्ये पाठवले जातील तेव्हा ते संध्याकाळी 4 ते 4 वाजेच्या आत पाठवले जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे इथून पुढं या सप्टेंबरमध्ये ते पैसे जमा होतीलच असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे ह्या सप्टेंबरच्या शेवटपर्यंत तुमचे पैसे जमा होतील आणि ते संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत मिळू शकतात। हे अशी अपडेट तुमच्यासमोर आलेले आहे। तर अशी नवनवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।